घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. बांदा शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने वेती येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन पुनर्वसन विभाग उपजिल्हाधिकारी वनिता पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आले. सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, नायब तहसीलदार रवींद्र निपाणीकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊत, माझगाव पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, सावंतवाडीचे पंचायत समिती सभापती जाधव, वेतीय सरपंच गुणाजी गावडे, परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळ अधिकारी सुधीर मालवणकर, शेरला तलाठी मनीषा शिपुगडे, कास तलाठी सीमा माने आदी मान्यवर उपस्थित होते. तहसील कार्यालयामध्ये महसूलच्या ज्या विविध सेवा उपलब्ध आहेत त्या मिळवण्यासाठी वेळ वाया जातो, त्या नागरिकांना आपल्या गावात मिळाव्या यासाठी या शिबिराचे आयोजन करून या ठिकाणी शेरले, कास, निगुडे, रोनापाल, इन्सुली क्षेत्रफळ, कुंभारली, वेतीये या गावातील शेतकऱ्यांना महसूलच्या विविध सेवांचा लाभ देण्यात आला. त्यामध्ये 7/12, 8 रेशन कार्ड, आयुष्यमान भारतसह 7/12 दुरुस्ती, पत्नीचे नाव 7/12वर दाखल करणे, उत्पन्नाच्या दाखल्यासह शेतकरी दाखल्यांचे या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे या शिबिरात 5 दिव्यांगांना रेशन कार्डाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या शिबिराचा बहुसंख्य नागरिक व शेतकऱ्यांनी लाभ घेतला. छत्रपती शिवाजी महाराज की. पाटील मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार देऊन दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा प्रारंभ आहे. तिमिरातून तेजाकडे प्रकाशाचा प्रारंभ आहे. कार्यक्रमाची सुरुवात ही प्रथम आपण दीप प्रज्वलनाने करूया. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा. दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा. दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा. पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी वनिता पाटील मॅडम साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तहसीलदार साहेब सर्व महाराजस्व अभियान आज आपण छत्रपती या मंडळामध्ये आयोजित केलेलं आहे. तत्पूर्वी या आयोजनाचा हेतू आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे. नावातच आहे समाधान शिबिर. की महसूल विभागाकडं तुमच्या प्रत्येक मंडळामध्ये एका दिवशी तहसीलदार पासून नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, सर्व तलाठी, मंडळाधिकारी हे सर्वजण आपल्या गावामध्ये येतात. आणि ह्याचा हेतू एकच आहे की ज्या सेवा आम्ही महसूल म्हणून तहसील कार्यालयामध्ये देतो त्याच सेवा तुम्हाला इथं उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. की ज्यांना रेशन कार्ड हवं आहे त्यांनी आपल्याला इथं त्यांनी जर फॉर्म भरून दिला तर आम्ही त्यांना रेशन कार्ड देऊ शकतो. त्याचबरोबर इथं आपल्याकडं दाखल्यांचे आहे. तर मला सांगायला आनंद होतोय की मागच्या या 8-10 दिवसामध्ये आमच्या सर्व तलाट्यांनी 100 शेतकरी दाखले तयार केलेले आहेत. आणि यातले प्रातिनिधिक स्वरूपात आपण आता इथं वितरित सुद्धा करणार आहोत. म्हणजे शेतकरी दाखल्यासाठी तुम्हाला जाऊन सेतूमध्ये जाऊन अर्ज, ॲफिडेव्हिट
त्या सगळ्यासाठी वेळ लागत होता. त्याच्यापेक्षा आम्ही 7/12/8 आणि त्यांचं घोषणापत्र घेऊन ऑनलाईन करून ऑनलाईन दाखले आता आपण इथं शेतकरी दाखले हे वितरित करणार आहोत की त्यांनी 100च्या प्रमाणात केलेलं आहे. अजून याच्या व्यतिरिक्त जर कुणाला आवश्यकता असेल शेतकरी दाखल्यांची ते सुद्धा आम्ही इथं देणार आहोत. जर वडील शेतकरी तर त्याची पत्नी सुद्धा शेतकरी असते, त्याची मुलं सुद्धा शेतकरी कुटुंबातले असते. मुलांना शैक्षणिक आम्ही शेतकरी दाखल्यांची आवश्यकता असते. जे कृषी शिक्षण घेतात त्यांच्या पाल्यांना ज्यांना पाल्य जे कृषी शिक्षण घेणार आहेत आता त्यांच्या 12% मार्क त्याचे वाढतात कृषी शिक्षणासाठी शेतकरी दाखला असेल तर अशा प्रकारे आपण शेतकरी दाखले दिलेले आहेत. काही लक्ष्मीमुक्ती योजना आहे जी लाभार्थी स्वतः तयार झाले की आपल्या पत्नीचं नाव सुद्धा 7/12 सदरी लाभावं. आता त्यामुळं या योजनेला इथं 3 लोकांनी तयार झाले. ऍक्च्युली जास्तीत जास्त लोकांनी आपल्या पत्नीचं नाव हे 7/12 सदरी लावायला पाहिजे. तुम्ही अर्ज केल्यानंतर आमचे तलाठी तिथे लावून देणार आहेत, परंतु अजून पण म्हणावा असा प्रतिसाद आपल्याकडून लाभलेला आहे. जिथं उपस्थित असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या पत्नीचं नाव तुम्ही लावण्यासाठी अर्ज द्या. आम्ही त्वरित आपल्या पत्नीचं नाव सहधारक म्हणून आपल्या 7/12 लावतो, जेणेकरून त्यांना सर्व पीक कर्ज असेल, शेतकरी पीक सन्मान योजनाची जी आहे, त्यानंतर PM किसानचा लाभ असेल, या सगळ्या योजनांचा लाभ पत्नीला सुद्धा मिळू शकतो जर तिचं. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.